ज्योतिषशास्त्रानुसार शनिदेवाला कर्मफळदाता तसेच न्यायदेवता म्हणतात. शनिदेव जेव्हा पण आपली चाल बदलतात त्याचा परिणाम थेट व्यक्तीच्या जीवनावर होतो. त्यानुसार 2026 मध्ये एक मोठी ज्योतिषीय घटना घडणार आहे. 27 जुलै 2026 रोजी शनिदेव मीन राशीत आपली चाल बदलणार आहेत. म्हणजेच शनी वक्री अवस्थेत असणार आहेत. वक्री होण्याचा अर्थ म्हणजेच शनिदेव उलटी चाल चालणार आहेत. शनिदेवाची ही स्थिती 11 डिसेंबर 2026 पर्यंत म्हणजेच 138 दिवसांपर्यंत असणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार या 4 महिन्यांहून अधिक काळात 3 राशींच्या लोकांना नशिबाची चांगली साथ मिळणार आहे. या राशींचा सुवर्णकाळ सुरू होणार आहे. या राशींच्या धनसंपत्तीत चांगली भरभराट पाहायला मिळेल. या लकी राशींची नावं जाणून घेऊयात. तूळ रास. तूळ राशीच्या लोकांसाठी शनीची उलटी चाल एखाद्या चमत्काराहून कमी नाही. या राशीच्या लोकांना दीर्घकाळापर्यंत लाभ मिळणार आहे. या राशी जर नोकरी आणि व्यवसायात अनेक समस्यांचा सामना करत असतील तर त्यामध्ये येणारे अडथळे संपतील. तुमच्या उत्पन्नात चांगली वाढ झालेली दिसेल. वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या लोकांसाठी पुढचे 138 दिवस फार खास आणि सुखकारक असणार आहेत. या राशींच्या व्यवसायाचा विस्तार अधिक वाढलेला दिसेल. तसेच तुमच्या हाती एखादं मोठं प्रोजेक्ट लागू शकतं. परदेशात जाण्याची संधी देखील मिळू शकते. एकूणच तुमच्यासाठी हा सुवर्णकाळ असणार आहे. मकर रास. मकर राशीचा स्वामी ग्रह स्वतः शनिदेव आहे. त्यामुळे तुमच्यावर खुद्द शनिदेवाची विशेष कृपा असणार आहे. या काळात तुम्ही एखाद्या नवीन कार्याची सुरुवात करणार असाल तर त्यात तुम्हाला चांगलं यश मिळेल. तुम्ही नवीन व्यवसायाची सुरुवात देखील करू शकता. तसेच कामाच्या ठिकाणी तुम्हाला चांगल्या ऑर्डर्स मिळतील. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.